दादा 2 शब्द सांगा फक्त तापी आरतीबद्दल. जय श्रीराम. आपण या ठिकाणी जी आरती अनुभवली आहे ती श्री क्षेत्र दक्षिण काशी प्रकाशा जिल्हा नंदुरबार या ठिकाणी जो त्रिवेणी संगम आहे तापी, गोमती आणि पुलिंदा नद्यांचा, तसंच दक्षिण काशी प्रकाशा ही नगरी महादेवांची नगरी म्हणून ओळखली जाते. साधारणतः 3000 वर्षांचा इतिहास या प्राचीन अशा गावाला लाभलेला आहे. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन स्कंदपुराण असेल, तापी महात्म्य ग्रंथ असेल, या ग्रंथांमध्ये जो तापी नदीचा महिमा वर्णित केलेला आहे, तिला आदिगंगा म्हणलं जाते, सूर्यकन्या म्हणली जाते. त्या तापी मातेचे ऋण फेडण्यासाठी, समस्त हिंदूंना एकत्रीकरण करण्यासाठी, जातपात विसरून अवघा हिंदू एका छताखाली एकत्र यावा, ग्रामविकास व्हावा, स्वच्छतेचं महत्त्व लोकांना कळावं, नदीचं महत्त्व लोकांना कळावं व एकंदरीत अध्यात्मातून विज्ञानाकडे ही संकल्पना अंगीकारून नदीचं पर्यावरण असेल त्या जपण्याच्या भूमिकेतून ही तापी माता आरती जी आहे ती गेल्या वर्षभर रविवारी जो तापी मातेचा जन्मदिवस आहे त्या रविवारच्या दिवशी संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळेस श्री संगमेश्वराच्या या त्रिवेणी संगमाच्या घाटावर ही भव्य अशी महाआरती होते. तसंच तापी माता आरती सेवा समितीकडून अजून 2 आरत्यांचं देखील आयोजन करण्यात येते. दर सोमवारी पहाटे 5 वाजता श्री सिद्धेश्वराला भस्म आरती होते. ज्याप्रमाणे उज्जैनच्या महाकाल राजाची भस्म आरती होते त्याचप्रमाणे श्री सिद्धेश्वराची देखील भस्म आरती आपण करत असतो दर सोमवारी. आणि दर सोमवारी संध्याकाळी श्री गौतमेश्वर महादेव मंदिर जे आहे त्या ठिकाणी सिंहस्थाचा कुंभमेळा भरतो. त्या गौतमेश्वरी संध्याकाळी शयन आरतीचे देखील आयोजन करण्यात येते. की आपल्यासारख्या ग्रामीण भागातल्या लोकांना याआधी गंगा आरती बघायला काशी हरिद्वारला जावं लागायचं, भस्म आरती बघण्यासाठी उज्जैनला जावं लागायचं आणि शयन आरती बघण्यासाठी नाशिकला त्र्यंबकेश्वरला जावं लागायचं. मग आपल्या गावात, आपल्या दक्षिण काशीमध्ये, आपल्या जिल्ह्यातच इतकं पवित्र स्थळ उपलब्ध असताना, साक्षात महादेव या ठिकाणी वास करत असताना या तिन्ही आरत्या तितक्याच ताकदीच्या व तितक्याच पवित्रपणे सर्व युवक एकत्रित येऊन करत आहेत. फक्त स्वच्छता करणं हे कर्तव्य नसून दर रविवारी या ठिकाणी ठीक 9:30 वाजता सकाळच्या वेळी स्वच्छता अभियान होते. संपूर्ण परिसर असेल, मंदिर परिसर, घाट परिसर, समितीचे सर्व सदस्य, महिला पुरुष, ऊन असो पाऊस असो, अखंडितपणे गेल्या 1.5 वर्षापासून या ठिकाणी स्वच्छता अभियान सुरू आहे. या निमित्ताने नक्कीच कुठेतरी जनजागृती होते. युवा पिढीमध्ये आपल्या संस्कृतीला जपण्याबद्दलचा ध्यास वाढतोय. कुठेतरी हिंदुत्वाची एक कळकळ जी या माध्यमातून युवा पिढींना कळायला पाहिजे, तो नक्कीच प्रयत्न यशस्वी होताना दिसतोय असं या प्रसंगी मला सांगावंसं वाटतं. जय श्रीराम. जय श्रीराम. खूपच छान दादा त्यांनी सांगितलं आपल्याला. धन्यवाद दादा. धन्यवाद.